नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. अमेरिकेत सुद्धा बरखादत असतात का? राजदीप असतात का? असा प्रश्न खरं म्हणजे तुम्हाला पडताच कामा नये. कारण सोरोस सारखी मंडळी जशी भारतात कार्यरत आहेत, तशीच ती अमेरिकेत आहेत आणि अन्यत्र सुद्धा आहेत. दोघांचाही बोलविता धनी एक सोरोसच असेल असं नाही. पण असे 100 सोरोस आज आपल्या भोवताली फिरतायत आणि त्यातलाच कोण सोरोस अमेरिकेत काय काम करतोय, हे बघितलं तर मला थेट बरखादत किंवा राजदीप सरदेसाईंचीच आठवण आली. आता तुम्हाला माहिती आहे, की कारगिल युद्धामध्ये बाईसाहेब सॅटेलाईट फोन घेऊन गेल्या. त्यामुळे त्यांना सांगितलेलं होतं, फोन घेऊ नका, वापरू नका. परंतु तरी त्यांनी तो ऑन केला आणि एक्झॅक्ट लोकेशन घेऊन आपला एक कर्नल उडवला गेला. आठवत असेल तुम्हाला. गुजरातच्या दंगली झाल्या त्यावेळी मुख्यमंत्री होते मोदी. त्यांनी स्वतः फोन केला राजदीपला, "अरे, तू काय रिपोर्टिंग करतोय? ह्याच्यानी दंगल भडकेल असं तुला वाटत नाही का?" असं त्यांनी स्वतः विचारलेलं होतं, आठवत असेल तुम्हाला. तेव्हा ही मंडळी जी आहे, ही मंडळी कशा प्रकारचं रिपोर्टिंग करतात, याचा भारतीयांना अनुभव आहे. अमेरिकेला सुद्धा हा अनुभव आता नवा राहिलेला नाही. पण जी कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे, ती कथा विलक्षण आहे आणि ती अंगावरती नुसतेच रोमांच आणणारी नाहीये. तर म्हणतो ना आपण, ट्रम्पला ठेच लागलेली आहे, तर मोदींनी शहाणं व्हावं. काय प्रकरण आहे ते आपण ऐकूया आता. कतारमध्ये कतारने एक विमान दिलं ट्रम्पला आणि त्याची खिल्ली बरीच उडवली गेली, की अशी वैयक्तिक त्यांना देणगी दिली गेली 400 काय बिलियन डॉलर वगैरे माहिती नाही. अ, न न इतकं महागाचं विमान दिलंय आणि ट्रम्पला खिशात टाकलंय. परिस्थिती तशी नव्हती. एअर फोर्स मध्ये एका विमानाची कमतरता होती. त्यांच्याकडची जी विमानं आहेत ती जुनी झाली आहेत. नवीन विमान देण्यासाठी बोईंगला काही अवधी हवा आहे, तेवढ्यात त्यांचं विमान तयार होणार नाही. म्हणून एक स्टॉप गॅप अरेंजमेंट म्हणून एक विमान पाहिजे होतं. त्याच्यासाठी हे विमान वापरता येईल का? याची चाचपणी करण्यासाठी म्हणून ट्रम्पने ते विमान पेंटागॉनच्या ताब्यात दिलं आणि पेंटागॉनने त्याचा पूर्ण स्टडी केल्यानंतर त्याच्यावर किती खर्च करावा लागेल वगैरे याचं काही अनुमान काढलं आणि मग त्यानुसार काम सुरू झालं. ज्यावेळेला ते विमान घेऊन अंकारामध्ये ट्रम्प साहेब आले नेटोच्या बैठकीसाठी. त्यानंतर परत जाताना त्यांनी ते विमान काही वापरलं नाही. म्हणजे खरं म्हणजे ते विमान वापरून ते खरे मायदेशी परतणार होते. परंतु सिक्युरिटी एजन्सीजने ठरवलं, की या विमानामधून राष्ट्राध्यक्षांनी प्रवास करणं असुरक्षित ठरेल आणि त्यांचा सल्ला ऐकल्यानंतर ट्रम्प यांनी तो निमूटपणे मान्य केला. कुठेही त्रागा केला नाही, इगो प्रॉब्लेम केला नाही. ते त्यांच्या जुन्या विमानात बसले आणि मायदेशी परतले. सुखरूप परतले, हे महत्वाचं आहे. पण इथे ही जी घटना घडली, सुरक्षा यंत्रणांना असं का वाटलं, की ट्रम्प यांचा प्रवास या विमानामधला सुरक्षित असणार नाही. तेव्हा त्यांना काही टिप्स मिळालेल्या होत्या आणि ह्या टिप्स ज्या होत्या त्यानुसार ट्रम्पच्या विमानावरती हल्ला होऊ शकतो, ही स्पष्ट ताकीद दिली गेलेली असू शकते. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, की ह्या विमानामधून राष्ट्राध्यक्षांना नेणं हे सुरक्षेच्या दृष्टीने चुकीचं ठरेल. ही गोष्ट सगळी इथे घडत असताना अमेरिकेत तिथे काय घडलं? न्यूयॉर्क टाइम्स ज्याला फेक न्यूज असं ट्रम्प काही तिकडच्या CNN सारख्या चॅनेलला वगैरे बोलतात. त्यांच्याच कॅटेगरीमध्ये बसणारा न्यूयॉर्क टाइम्स आपल्याला माहिती आहे रॉयटर्स असेल, न्यूयॉर्क टाइम्स असेल किंवा अशी काही पब्लिकेशन्स आहेत ती मोदींच्या विरोधात सुद्धा कशी बातम्या पेरत असतात. ट्रम्पच्या विरोधामध्ये बातमी पेरली. न्यूयॉर्क टाइम्सनी एक एक्झॅक्टली त्याच वेळेला म्हणजे हे अंकारात पोहोचले आणि इथे बातम्या यायला सुरुवात झाली, की ते विमान कसं असुरक्षित आहे. त्याच्यामध्ये अ, राष्ट्राध्यक्षांच्या विमानामध्ये असे काही सेन्सर्स असलेली काही यंत्रणा त्यांनी हे केलेली आहे, की जर का आजूबाजूनी किंवा काही अंतरावरून जर का एखादं मिसाईल येत असेल, तर त्याचे जे हीट वेव्हज आणि त्याचा पॅटर्न आहे तो ओळखून त्या विमानामध्ये
अर्ली अलर्ट देता येतो. कतारनी जे विमान दिलेलं होतं त्याच्यामध्ये या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या बसवणं शक्य नव्हतं. म्हणजे अँटी मिसाईल सुरक्षा असेल किंवा एखाद्या कुठच्याही नॅशनल इमर्जन्सीमध्ये राष्ट्राध्यक्षांना जिवंत ठेवण्यासाठी म्हणून जी जी यंत्रणा आवश्यक असते ती सगळी एअरफोर्स वन मध्ये दिलेली असते. या सर्व यंत्रणा ह्या कतारनी भेट दिलेल्या विमानामध्ये नव्हत्या. त्याच्यामुळे जर का असं आयत्या वेळी एखादं मिसाईल टाकलं गेलं तर राष्ट्राध्यक्षांचा जीव धोक्यात येऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन ते विमान उड्डाण जे आहे ते रद्द केलेलं होतं. एक्झॅक्टली हे जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स नेमके न्यूयॉर्क टाइम्सला कसे कळले? ते कोणी दिले? व्हाईट हाऊस मधल्या कुठल्या ना कुठल्या माणसाने तर हे लीक केलेलं आहे, ही गोष्ट खरी आहे. म्हणजे व्हाईट हाऊस मी म्हणते, पण कदाचित व्हाईट हाऊसच्या ऐवजी पेंटागॉन मधला कोणी असेल. पण इन्सायडर आतला कुठला तरी माणूस, आतल्या गोटातला माणूस असल्याशिवाय या बातम्या न्यूयॉर्क टाइम्स पर्यंत पोहोचू शकत नाही. आता त्याच्यात असं म्हटलं जातं, की पेंटागॉननी काही त्याच्यावरती किती काही कोटी डॉलर खर्च होईल हे सगळं परत बसवून घ्यायचं तर वगैरे दिलेलं होतं एस्टिमेट. आणि त्याच्या आणखी दुप्पट एस्टिमेट जे आहे ते दुसऱ्या कुठल्या तरी अकाउंट मधून खर्च करायचं ठरलं. पण कसंही करून हे विमान तयार करा. कारण एअरफोर्स वन मध्ये जर का काही बिघाड झाला तर त्याचे स्पेअर पार्ट्स आता बोईंग बनवत सुद्धा नाही, तेव्हा त्याचा मेंटेनन्स अतिशय कठीण झाला आहे. म्हणून हे विमान आपल्याला आवश्यक आहे गृहीत धरून सगळं चाललेलं होतं. हे सगळं छापायची गरज आहे का, हा प्रश्न आहे. न्यूयॉर्क टाइम्सनी हा जसा वृत्तांत दिला तेव्हा त्याची मग चौकशी करायला सुरुवात झाली. चौकशी नंतर असं लक्षात आलं न्यूयॉर्क टाइम्सच्या 5 जर्नलिस्टना आता कोर्टासमोर खेचलं गेलेलं आहे. आणि त्याची कथा काय, तर जेव्हा हा इन्सिडेंट घडला तो वीकेंड होता. कॅश पटेल त्यांच्या वीकेंडसाठी कुठे जाणार होते. पण त्यांना आधीच अडवलं गेलं. त्यांना सांगितलं ऑफिसमध्ये परता. त्यानंतर जवळ 8-10 तास काम करत ते आणि सुझी वाईल्स ज्या चीफ ऑफ स्टाफ आहेत व्हाईट हाऊसच्या, या दोघांनी एकत्रित बसून जीवापाड मेहनत घेतली. तेव्हा लक्षात आलं की कुठे ना कुठेतरी काहीतरी घोळ आहे. आणि अमेरिकन सरकार कोर्टामध्ये हजर झालं. कोर्टात हजर होऊन त्यांनी कोर्टाला विनंती केली की न्यूयॉर्क टाइम्सच्या ह्या 5 जर्नलिस्टना तुम्ही समन्स पाठवा. आपल्या भाषेत समन्स असतं, त्यांच्या भाषेत काय असतं मला कल्पना नाही. तर त्यांना दुसरं एक सांगितलं गेलं तपास यंत्रणांनी की या 5 जर्नलिस्टनी आपले फोन जे आहेत ते फोन सबमिट करा म्हणून. आता ही बाब जी आहे ही अत्यंत महत्वाची आहे. फोन सबमिट करायचे म्हणजे काय, तर त्यांच्या फोनवरती काय काय मॅटर आहे ते अमेरिकन सरकारला बघायचं आहे. कारण तुम्ही एक प्रकारे सीमारेषा ओलांडलेली आहे, लक्ष्मण रेषा ओलांडलेली आहे. तेव्हा तुमची चौकशी करणं हे क्रमप्राप्त ठरतं. आपल्याकडे तुम्हाला आठवत असेल पेगॅसिस ही सर्व्हायलन्स सिस्टीम आमच्या फोनवर कशी टाकली गेलेली आहे, सरेप्टिशियसली म्हणजे छुप्या रीतीने टाकली गेली म्हणून तक्रार करणारे लोक सुप्रीम कोर्टात पोहोचले होते. कोर्टाने सांगितलं तुमचे फोन सबमिट करा, आम्ही तपासतो पेगॅसिस सिस्टीम आहे का, कधी इन्स्टॉल झाली, कुठून इन्स्टॉल झाली आणि तुम्हाला फोन परत करतो. एकही पत्रकार फटकायला तयार नाही, कारण कोणी फोन द्यायला तयार नाही. फोन का देत नाही बाबा तू? अमेरिकेमध्ये आता काय होणार आहे? फोन दिले तर ह्यांचं काय नुकसान होणार आहे? त्या न्यूयॉर्क टाइम्सने आता उलटा अर्ज केलेला आहे, की या 5 पत्रकारांना अशा प्रकारे तुम्ही कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश देऊ नका. हजर राहण्याचे आदेश देऊ नका. फोन सबमिट करणार का? त्याच्याबद्दल मी वाचलं नाही काही. पण असं म्हटलं जातं, ही अत्यंत स्फोटक बातमी आहे लक्षात घ्या, की इथे ट्रम्प त्या विमानात बसून प्रवास सुरू करणार, त्यानंतर अटॅक होणार. त्याच्यात 100% राष्ट्राध्यक्ष यांचं देहावसान होणार. खरं म्हणजे हत्या म्हणायला पाहिजे, कट म्हणायला पाहिजे. पण तो प्रकार घडल्यानंतर तो कसा अपघात होता याची फुल वर्णनं आणि एक प्रकारे मृत्यूलेख तयार केलेले होते. म्हणजे ती बातमी एक्झॅक्टली कशी द्यायची आणि ट्रम्प यांचा मृत्यूलेख म्हणजे त्यांच्या पश्चात त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना शेलक्या शब्दामध्ये शिव्या घालणारे लेख कसे लिहायचे हे सगळं मॅटर तयार होतं मित्रांनो. कॅन यू इमॅजिन दिस?
कॅन यू रिअली इमॅजिन दिस? अंकारामधून राष्ट्राध्यक्ष निघालेले नाहीत, त्याच्या अगोदर त्यांचं हत्या झाल्याचा कट, तो यशस्वी झाल्याचं असम्पशन गृहीत धरलं गेलं आणि त्यानुसार मृत्यूलेख तयार केले गेले. मृत्यूच्या बातम्या आधी लिहून तयार होत्या. इथे बातमी यायचा अवकाश हत्याकांड झाल्याच्या, की इथे बातम्या आणि मृत्यूलेख यायला सुरुवात झाली असती. केली ना ही तुलना बरोबर. आता माझ्या मनात प्रश्न हा आहे की ट्रम्प यांना ठेच लागलेली आहे आणि या ठेचेतून सावध कोणी व्हायचं. एक लक्षात घ्या, ट्रम्पवरचा जो हा हल्ला आहे त्या हल्ल्यासाठी इझी बिल आहे इराण. इराण मिसाईल हल्ला करणार आहे म्हणून कोणी कसंही इराणच्या नावाने बिल फाडू शकतो. आज इराणच्या नावाने नाही फाडायचं तर रशियाच्या नावाने फाडू शकतो. आणि मग काय करायचं, तर हा हल्ला समजा रशियाने केला असं म्हणायचं आणि संपूर्ण युरोप आणि नेटो यांनी रशियावरती फुलटो आक्रमण सुरू करायचं, थेट न्यूक्स पर्यंत. मी न्यूक्स म्हणते आहे, तुम्हाला जर का वावड्या वाटत असतील आणि स्वप्नरंजन वाटत असेल तर पुतीन यांचं भाषण तुम्ही वाचायला पाहिजे. त्याच्यावर पाहिजे तर एक व्हिडिओ करते वेगळा. पण ह्या गोष्टी ह्या आता काल्पनिक राहिलेल्या नाहीत. जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे आणि त्याचा जो ट्रिगर आहे तो असा फॉल्स इन्सिडेंट मधून किंवा घडवून आणलेल्या इन्सिडेंट मधून निघू शकतो. ट्रम्प वेळीच सावध झाले, सुरक्षा यंत्रणांचा सल्ला मानला आणि त्यांनी विमान बदललं. त्यामुळे हे सगळे बेत उधळून लावले गेले. आता ह्या पत्रकारांना कोर्टासमोर हजर राहायला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही या आणि सांगा आमची काही चूक नाहीये, हे घ्या आमचे फोन तपासा. का नाही करू शकत आहेत? काय काळबेरा अडलेला आहे तिथे, विचार करा. आणि आज मोदींना घेरण्याचे जे प्रयत्न चालू आहेत, मी गडकरींवरती एक व्हिडिओ केला, लोकांना कदाचित तो आवडला नसेल. पण आता पुढच्या बातम्या यायला सुरुवात झाली आहे. 15 जुलैला एक लेख प्रसिद्ध झालाय. त्या लेखावरती सुद्धा एक व्हिडिओ करण्याची गरज आहे, जो मी करीन आज किंवा उद्याकडे करीन. मोस्ट डिव्हियस प्लॉट्स, मोस्ट डिव्हियस प्लॉट. म्हणजे हे लोक नुसते सत्तेतून खाली खेचून थांबणार नाहीत आणि मोदींची कदाचित हत्या करून सुद्धा त्यांचं समाधान होणार नसेल तर ते जिवंत राहिले तर त्यांना तुरुंगात टाकतील आजन्म, अशी सुद्धा तयारी कदाचित इथे केली गेलेली असू शकते. कारण ट्रम्पसाठी ती तयार आहे सगळं. ट्रम्पसाठी ते सगळं तयार आहे. फक्त प्रश्न हा आहे की 24 ची निवडणूक हरले, डेमोक्रॅट्स हरले आणि डेमोक्रॅट्सच्या मागे उभे असलेले जे महाराक्षस आहेत त्यांच्या हातून सत्ता गेली, हा प्रॉब्लेम आहे. बाकी कुठचाही प्रॉब्लेम नाही. तेव्हा असो, ट्रम्प यांना शुभेच्छा. त्यांना ईश्वराने सद्बुद्धी दिली आणि ती त्यांनी पाळली, हे महत्वाचं. न्यूयॉर्क टाइम्सच्या या लोकांना बिलकुल सोडता कामा नये. प्रकरणाचा छडा लागलाच पाहिजे आणि या प्रकरणातून आपल्या सुरक्षा यंत्रणांनी जो काही धडा घ्यायचा तो घेतला पाहिजे, अशी माझी कळकळीची विनंती आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.